जय महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय। मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी तुम्हा सर्वांना घेऊन आली आहे विठ्ठलवाडी येथील शिव विश्वधाम मंदिर येथे। शिव विश्वधाम इथे जाण्यासाठी विठ्ठलवाडी किंवा उल्हासनगर या रेल्वे स्थानकावर तुम्ही उतरू शकता। मी विठ्ठलवाडी या रेल्वे स्थानकावर उतरले। तिथून 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं हे धाम अतिशय सुंदर आहे। या शिव विश्वधाम मंदिर इथे भारतातील सर्व प्राचीन देवदेवतांचे दर्शन तुम्हाला मिळतील। महाराष्ट्रामधील अष्टविनायक गणपतीचे दर्शनही तुम्हाला एकत्रच होतील। हा आहे शिव विश्वशांती धाम इथला मेन एंट्रन्स। अगदी छोट्याशा जागेत उभारलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आणि मस्ट विजिट आहे। एंट्रीच्या अगदी डाव्या बाजूला तुम्हाला सर्व नक्षत्रांचे हे दर्शन होते। गुफेत प्रवेश घेताच आश्चर्यचकित असं म्हणता येईल, कारण की ही गुफा बनवलेली आहे आणि ह्या गुफेत आतमध्ये गेल्यानंतर असं खरंच वाटत नाही की आपण एखादी बनवलेल्या गोष्टीच्या आतमध्ये गेलोय, कारण की इतकी सुंदर व इतकं डेलिकेट काम ह्याच्यावर झालेलं आहे। भारतातील अनेक प्राचीन देवदेवतांचे दर्शन तुम्हाला इथे घडून येतील व इथे आता तुम्हाला दिसण्यात येईल की इथे एक शिवलिंग आहे ज्याच्यावर कंटिन्युअसली पाण्याचा अभिषेक होत असतो। पुढे जातानाच तुम्हाला इथे एक मूर्ती दिसत असेल, ती मूर्ती म्हणजे जय बाबा अमरनाथ। हेही दर्शन तुम्हाला इथे घडून येते आणि इथेही एक शिवलिंग तुम्हाला दिसत असेल। तसं तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये, पण मी थोडीशी परमिशन त्यांची घेतली होती। सगळीकडे मी शूट नाही केलंय, थोड्या थोड्या जागी शूट केलंय। सो आता नेक्स्ट गोष्ट आम्ही जी पाहिली ती होती 108 शिवलिंग। येस, 108 शिवलिंग आणि त्यावर होणारा सतत पाण्याचा अभिषेक। या पाण्याचा अभिषेक जेव्हा शिवलिंगवर होतो तेव्हा जो गुफेमधील आवाज आहे तो खरंच ऐकण्यासारखा आहे। 108 शिवलिंग पाहिल्यानंतर पुढे आपल्याला दर्शन घडते ते म्हणजे गणपती बाप्पाचे। पुढे जाताच इथे आपल्याला दिसतं ते म्हणजे वैष्णव देवी माता। मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या ह्यासाठी भक्ताळू लोक इथे आपल्या एखाद्या वस्तूची मागणी करून ती इथे अशी लावून ठेवतात। तसं तर हे मंदिर अगदी छोट्याशा जागेत बांधलेलं आहे, पण आतमध्ये गेल्यानंतर असं अजिबात वाटत नाही की आपण त्या एवढ्याशा जागेमध्ये फिरतोय। खूप मोठी जागा आहे, आतमध्ये स्पेस खूप जास्त वाटतो जेव्हा आपण आतमध्ये जातो आणि खूप इनोव्हेटिव्ह मला हे वाटलं बघताना। ह्या आहेत आमच्या तनिष्का मॅडम। ही ऍक्च्युली माझी क्लासमेट आहे आणि आज व्हिडिओ बनवायचा होता म्हणून ती आज खास माझ्यासोबत आली होती। इथे पुढे जातानाच तुम्हाला ह्या अशा स्टेअर्स दिसतील। हे मंदिर ऍक्च्युली 2 फ्लोर्स मध्ये डिवायडेड आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे हे। वरती आल्यानंतर वरती येऊन जे मी आतमध्ये ह्या गुफेतून गेले, इथे तुम्हाला दर्शन घडतील ते म्हणजे महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींचे। सर्व अष्टविनायक गणपती एकाच स्थानी असल्यामुळे खूप सुंदर दर्शन झाले। खूप इनोव्हेटिव्ह वेनी हे बनवलेलं आहे मंदिर। मगाशी जसं तुम्ही पाहिलं की मी एका साईडने आतमध्ये गेले आणि जस्ट त्याच्या बाजूनेच असं सर्कल घेऊन लगेच एक्झिटही आहे। हा होता मंदिरातील गाभारा। इथे महाकाली, महासरस्वती आणि महावैष्णो देवीचे अवतार इथे तुम्हाला दिसतील।
साईबाबांची ही एक मूर्ती इथे होती. इथे एक युनिक गोष्ट ती म्हणजे गुफेतील एक छोट्याशा होलमध्ये शंकराची मूर्तीही दिसते. भिंतीवरती नक्षीकाम केलेलं आहे जे अप्रतिम आहे. मूर्त्या या रेखीव आहेत. इथे तुम्हाला दिसत असेल ती म्हणजे साईबाबांची मूर्ती. अजून एक शिवलिंग आहे, शंकराची मूर्ती आहे. दुपारच्या टायमिंगला जास्त गर्दी नसते, त्यामुळे जर तुम्हाला निवांत ह्या गोष्टी पाहायच्या असतील तर तुम्ही दुपारी जाऊ शकता. संध्याकाळी इथे थोडीफार गर्दी होते. हा इथला पूर्ण गाभारा होता. खाली फिरून झाल्यानंतर तुम्हाला थेट जायचं आहे सेकंड फ्लोअरवरती. इथला हा सेकंड फ्लोअर खूप सुंदर आहे, कारण की इथे देवांचे देव महादेव यांची खूप मोठी प्रतिमा इथे उभारण्यात आलेली आहे. या प्रतिमेला सतत पाण्याचा अभिषेक होत असतो. शंकराच्या जटांमधून पाणी सतत गळत असतं. शंकराची मोठी प्रतिमा पाहिल्यानंतर आपण जातो थेट खाली परत. आणि ह्या साईडनी देखील खूप साऱ्या मूर्त्या व खूप साऱ्या देवदेवतांच्या प्रतिमा तिथे ठेवण्यात आलेल्या आहेत. दुसऱ्या साईडनेही आमचं फिरून झालं होतं. तर आता वेळ झाली होती पुन्हा घरी जाण्याची. ॲक्च्युली इथून जाण्याची इच्छा खरंच नव्हती होत, पण आपण इथे एकदाच फिरू शकतो, रिपीट वेळा नाही जाऊ शकत. आणि हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.